आज आपण बघतोय श्री नानासाहेब गेनभाऊ टाकळकर जे हनुमान बैलगाडा संघटना शिवशंभो बैलगाडा संघटना आयोजित बैलपोळा आणि बैलपोळाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांसोबत आज पुन्हा एकदा का व्हिडिओमार्फत येतो आहे. ही आहे आपली शेतकऱ्यांची खरी लक्ष्मी. हा आपल्या गाईंचा गोठा, गीर गाई, जर्सी गाई, खिलार गाई, लहान मोठी अशी तब्बल सगळी 140 जनावर असलेला हा नानासाहेबांचा गोठा. आणि आज त्याच गोठ्याचं आणि त्याच घराचा बैलपोळा आज तुम्हा सर्वांतर समोर येतो आहे. तेव्हा बैलपोळ्याची महत्त्व आणि बैलपोळ्याची तयारी ही सगळीचे सगळी आज तुमच्या सगळ्यांपुढे लाईव्ह तर येतीच आहे. आणि बैल तर तयार आहेत. आता आपण सुरुवात करूयात. डे 1 दिवस पहिला. गुड मॉर्निंग, सुप्रभात. हे पाहत आहे, ही जी दौलत आहे, संपत्ती आहे, ही शेतकऱ्याची खरी दौलत, खरी संपत्ती. शेतकरी ओळखला जातो तो ह्या संपत्तीमुळेच की त्याच्याकडे 4 पायाची जिवंत मुकी जनावरं किती आहेत आणि तो त्यांना किती जीव लावतो त्याच्यावर नाही. आणि तुम्हा सगळ्यांना हे दाखवायचं कारण इतकंच आहे की आज दिनांक 20 आहे सप्टेंबर आणि उद्या 21 सप्टेंबर आहे. उद्या आहे ह्या बैलांचा सण पोळा. आणि आता चालू आहे एक प्राथमिक तयारी पोळ्याची. मालक मंडळी चाललेली आहेत आता ऑफिसला, कारण उद्या पोळा आहे. ते आज हे दोन्हीही मालक आजचं काम उरकून उद्या पोळ्याला येतील. हे आपले बाबूराव ज्यांनी ही सगळी दौलत मनापासून सांभाळली आहे. एकदा इकडे बघा बाबूराव तुम्ही. हां, नमस्कार. आणि ह्या व्हिडिओच्या मार्फत आणि ह्या ब्लॉगमार्फत सांगतो की हे बाबूराव आपल्या इथे गेले कित्येक वर्ष आहेत. गरीब साधा बोळा आहे, लग्नाचं राहिलेलं आहे. मुलगी असेल तर तुम्ही दाखवू शकता. आणि हे आहेत आमच्या बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आणि आमचे सावडे माननीय बबू तात्या उर्फ धनंजय नप्ते. आता तुम्ही म्हणाल हे काय चाललं आहे, तर प्रथम या बैलाचं नाव सांगतो. ह्या बैलाचं नाव आहे भैरव, जो जोकाटात उजव्या खांदी पळतो, डाव्या खांदी पळतो. आणि बैलगाडा संघटनेचा आणि हा आपल्या टाकळकर नप्ते बैलगाडा संघटनेचा एकदम हुकमी हक्क आहे, ज्या हनुमान बैलगाडा संघटनेचा आणि करंदी बैलगाडा संघटनेचा एक लाडका राजाच आहे. आता हे जे चालू आहे हे आहे शिंग चालणे, ज्याला आपण म्हणतो. शिंगावरती एक जसे आपण आपल्या हातापायांची नख्या करतो, कारण नखं काढतो, कारण थोडीशी वाढलेली असतात, तशी ही शिंग असतात. ती वाढतात, प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यानंतर बैलांनाही त्रास होतो. म्हणून ह्या शिंगांच्या वरती जी मर आलेली असते, ज्याला आपण आता हे तुम्ही व्यवस्थित पाहू शकाल की हत्याराच्या सहाय्याने त्याला आकार द्यायचं काम चालू आहे. त्याच्या देखणेपणामध्ये अजून वाढ करायचं काम चालू आहे. आणि हा सगळा कार्यक्रम आता आज दिवसभर चालेल. तुम्हाला व्हिडिओमार्फत आम्ही दाखवतच राहू. पण तरीही आता हे असं का धरलं आहे, तर शेवटी ते 4 पायाचं जनावर आहे, ज्याला बोलता येत नाही. त्यामुळे आम्ही त्याला व्यवस्थित असं सांगू शकत नाही, अरे बाळा उभा राहा, म्हणून थोडंसं घट्ट बांधलेलं आहे. त्याचा कोणी गैरअर्थ काढू घेऊ नका. भावनांकडे बघा की त्या बैलाच्या शिंगाला आम्ही सगळे आता साळून आणि व्यवस्थित रेडी करतो आहोत. हळूहळू तुम्हाला व्हिडिओमार्फत सगळा उलगडा होईलच. ही आजपासूनची तयारी आहे. पुन्हा एकदा सांगतो, आज दिनांक 20 आहे आणि बैलपोळा 21 तारखेला आहे सप्टेंबरला. सो एक दिवस आधीपासून आमची सगळ्यांची तयारी चालू झालेली आहे. भैरवनंतर तात्यांनी दुसरा वाघ सोडलेला आहे. त्याचं नाव सूर्या द किंग. हा आपल्या करंदी बैलगाडा संघटना, जय हनुमान बैलगाडा संघटना आणि टाकळकर नप्ते जुगलबंदीतला दुसरा वाघ भैरवसोबत मागं पळतो. आणि त्याची देखील शिंग करायचं काम चालू आहे. आणि बर कशी काढतात शिंगांचा. आणि यांना देखील खूप छान वाटत असते. त्यामुळे खूप मारणारा किंवा मगाशी जो तुम्हाला आतमध्ये थोडासा बैलाचा डरण्याचा आवाज येत होता तो ह्याचाच होता, पण
शिंग सर करताना तो किती शांत उभा राहिलेला आहे ह्याच्यावरनं कळतं की जनावरांना देखील माहिती असतं की ही माणसं आपल्याला हे सगळं आपल्यासाठी चालू आहे. पुन्हा एकदा बाबू तात्या आणि बबन तात्या यांचं चालू आहेच. ही आपली सगळी लक्ष्मी, शेतकऱ्यांची लक्ष्मी. अजून एक हुकमी एका आपला नंदू, जवळजवळ त्याची पण शिंग आता पूर्णपणे सळत आलेली आहेत. मित्रांनो, हाच तो आपला हुकमी एका विज्जू, ज्या बैलाने आल्यापासून कधीही मालकाची आणि स्वतःची पाठ नाही टिकून दिली, तो हा विजू. विजू या शब्दाचा अर्थ आमच्या ग्रुपमधल्या काही लोकांना लगेच कळतो, कारण आमच्या ग्रुपमध्ये पण एक मित्र आहे ज्याचं नाव विज्जूच आहे तो. आणि हा सेमच दिसतोय, कसा गरीब दिसताना गरीब दिसतोय पण तसा नाही आहे तो. आणि सगळ्यांची ह्या प्राथमिक तयारीनंतर हे बिफोर आफ्टरवाले सगळे आपले सूर्याबाई, इजू, मगाशी त्यांनी आपण काम करत असताना त्यांनी थोडीशी लागालागी करून घेतलेली आहे. तुम्हाला दिसेल त्याचं शिंगाला थोडंसं लाल दिसतंय, गुडघ्याला लागून घेतलं आहे. हा आपला नंदू, हे साहिवालची 2 बच्चे, ही 2 शेतावरची बैलं जी अवताच्या कामाला असतात, शेतकऱ्याचे खरं सोनं म्हणायचं आहे. आणि हे आपला बारका बच्चा घरच्या गाईचा भैरव द किंग. हो बाळा काय. आणि आपल्या प्राथमिक सगळ्या तयारीनंतर, साफसफाईनंतर बैल आता अशी दिसतात आहेत. आता उद्या सकाळी तुम्हा सगळ्यांना बैल धुवून झाल्यानंतरचा एक व्हिडिओ पुन्हा पाहायला मिळेल. आणि उद्या सकाळी आपण पुन्हा एकमेकांना भेटतोच आहोत. 1 दिवसापासून आधीची तयारी जी आहे. नमस्कार करा सूर्याबाई. नमस्कार. रात्रीचे 11:30 वाजलेत आणि तुम्ही आता पाहताय की ही सगळी जी मंडळी इथं बसलेली आहेत किंवा ह्या बाहेर गाड्या ज्या दिसत आहेत त्या सगळ्या आता उद्याच्या बैलपोळ्यासाठी काय काय प्लॅनिंग करायचे, काय नियोजन करायचे, DJ कसा न्यायचा आहे, मिरवणूक पूर्ण न्यायची आहे, ह्या सर्व कार्यक्रमासाठी हे जे आमचं शिवशंभो प्रतिष्ठान सरपंच मळा हा जो मंडळ आहे इथे सगळेजण येऊन थांबलेले आहेत. आणि तुम्ही आता पाहाल की ते सर्व मंडळी जी आहेत ही बैलगाड्यासाठी जे समर्थक आणि मिरवणुकीचे हे मेन आमचे शिवशंभू प्रतिष्ठानचे संस्थापक नानूदादा आणि त्यानंतर ही सगळी मंडळी बसलेली आहेत. उद्या संध्याकाळी तुम्हाला सगळ्यांना दिसेलच की मिरवणूक किती जल्लोषात होती आहे. त्यामुळे उद्याची मिरवणूक कशी असेल? उद्याची मिरवणूक हे खूप जल्लोषात होणार आहे. फटाक्यांची खूप अशी आतिषबाजी होणार आहे इथं आणि DJ खूप असा एकदम भयंकर आणणार आहे. करंदी गावात मोठी कॉम्पिटिशन होणार आहे आणि छोट्या भाऊ सरपंच उद्या गुलाला इतके नाचणार आहे. सर्वांचे आनंद. नमस्कार उधळण सरपंच मळ्याचे हे प्रसिद्ध नाना, तुमचा अभिप्राय? उद्या करंदी गावात दणका विषय असणार आहे, त्यामुळे करंदी गावात सावध राहायचं. हे टॉपचं नियोजन असणार आहे. टॉपचं नियोजन करण्याचे मेन सूत्रधार नानूदादा, पप्पूदादा, हे आमचे गौरव शेठ, अक्षयदाजी, ओमकारदादा आणि सगळ्यात महत्त्वाचा आमचा खंदा फलंदाज संकेत दादा. सगळेजण आता उद्या बघाच मिरवणूक कशी होती. आपण भेटूयात उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, प्रभात, गुड मॉर्निंग. आज दिवस दुसरा. आता म्हणत असाल तुम्ही ही लगबग कसली, हे काय चाललंय? ही सुरुवात झाली आता दिवसाची. आता सुरुवात झाली बैल धुण्यासाठीची. आजचा तो दिवस आहे ज्या दिवशी आज बैलपोळा आहे आणि लहान मुलांपासून सगळ्यांची तयारी आता चालू झालेली आहे. आता हा पाण्याचा पाईप सरळ करायचं काम चाललं आहे आणि ते झालं की हा सगळा बच्चे परिवार आणि लहान थोर सगळी मंडळी आता
बैल धुवायला मदत चालू करतील. आणि आता सुरुवात होईल ह्या सगळ्या मंडळींना. चला उठा. हा जो आवाज येतो जो कुटी मशीनचा आवाज आहे. यांच्या खाण्याची तयारी आणि आता यांच्या धुण्याची पण तयारी चालू झालेली आहे. या सगळ्यांना आज सकाळी सकाळी त्यांचा खुराक जो असतो, जसा पैलवान मंडळींना आपण काजू बदाम पिस्ते देतो तसंच हा त्यांचा खुराक आहे. त्यांच्यासाठी हा काजू बदाम पिस्ते याच्यापेक्षा कमी नाही. गव्हाचं पीठ, उडीद, मका, नंतर खूप सारे म्हणजे त्यांच्याकडे बैलांसाठी आपण जे खाद्य बनवतो ते खाद्य त्यांना देऊन झालेलं आहे. त्यांचं एकदा खाऊन झालेलं आहे आणि आता सुरुवात होईल एक 5 मिनिटामध्ये त्यांना धुण्याची. कसं आहे ना, मास्तरचा पोरगा मास्तर होईल की नाही माहीत नाही, त्या इंजिनियरचं पोरगा इंजिनियर होईल की नाही माहीत नाही, पण हा शेतकऱ्याची पोरं मात्र कितीही शिकली आणि कितीही इंग्लिश मिडियमला गेली किंवा नाही गेली, शेतकरी मात्र 100% होतात. त्यांच्या मनात जनावरांबद्दल आणि शेताबद्दल, त्यांच्या जन्मभूमीबद्दल प्रेम मात्र कायम राहतं. कसं आहे, या 10वी चालू आहे, एकाची 7वी चालू आहे, की 4थी चालू आहे, पण सगळेजण आज मदतीला आलेले आहेत. हा आहे बैलपोळा. ह्या सणामध्ये जो आनंद आहे ना, तो कशातच आनंद नाही आहे. आता एक प्रोग्राम चालू होतोच आहे. तुम्ही पाहालच बैलपोळ्याचा जल्लोष आणि बैलपोळ्याची कामं कशी चालू होतात ते. तुम्ही आम्ही रोज मस्त स्वच्छ हेअर वॉश, फेस वॉश, सगळ्यांनी रोज आंघोळ करणारी आपण माणसं. बाहेरनं कितीही गोरी असलो तरी काही माणसं मनाने काळी असतात. पण आता जो बैल आपण धुवायला जातोय, सूर्या, तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात पहिली तर ह्या भूतलावरती फक्त जनावरं होती. आणि हा जो ब्लॅक कलर जो आहे ना, आजकाल जी ब्लॅक फॉर्च्युनर, ब्लॅक इंडिवर वापरणारी मंडळी काय करतात, कारण आता बघा तुम्ही, हे आहे मस्तपैकी शिकाकाई. आणि आता तुम्ही मला शिकाकाई कशाला, त्यांना पण केस आहेत. हे शिकाकाईचं आणि शॅम्पूचं पाणी आहे. आता आमचे बाबू तर त्या आणि हा ऋतुराज हे शॅम्पूचं पाणी त्याच्या अंगावर घालणार, त्याला मस्त चकाचक करणार. आणि मग त्यावेळी तुम्हाला कळेल की हे जे फॉर्च्युनर, इंडिवेअर ब्लॅक कलर एवढा फेमस का होता किंवा का आहे. कारण ब्लॅक कलरची बैलं पहिली इतकी भारी होती, त्यांना शाईन केल्यानंतर त्यामुळे हा सगळं आलेला आहे. सो आता तुम्ही सगळेजण पाहतात धिंगाणा बैल पोळ्याचा. हा कसा आहे बच्चा, घाबरत नाही, कारण शेतकरी आहोत. फक्त बैलांच्या गोठा नसून आपल्याकडं म्हणजे श्री नानासाहेब लिंबू टाकळकर यांच्याकडे एक छोटासा स्टड फार्म पण आहे, जो आज ह्या बैलपोळ्यानिमित्त तुम्हा सगळ्यांपुढे येतो आहे. हे सगळे घरचे घोड्या, गिरगाईचे ब्रीडर्स, हे छोटे बच्चे आणि हा सोन्या जो आपल्या स्टड फार्मचा ब्रीडर आहे. बैलपोळा म्हणलं की फक्त बैलांचा सण नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवाभावाच्या असणाऱ्या सर्व धनसंपत्तीचा सण आहे. त्यामुळे आज ह्या सगळ्यांचं त्यांच्यासोबत धुणं खाणं झालेलं आहेच. शेतकरी फक्त शेतीच करतो आणि उदरनिर्वाह करतो असं नाही, तर तो शेतकरी एक हौशी पण असतो. त्याचं एक उदाहरण हे आहे आपलं घराचं छोटंसं तालीम मंडळ, जिथे रोज सकाळी आणि संध्याकाळी व्यायामाला आपल्या गावातील सरपंच मळा, झेंडे वस्ती, नपते वस्ती, वरपे वस्ती इकडनं सगळीकडनं माणसं किंवा करंदीतील आणि वाजेवाडीतील सर्व मंडळी येतात. एक छोटंसं जिम पण आपण इथे बनवलेली आहे. बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकरी किती सर्व गुण संपन्न असू शकतो. शेतकऱ्याला सगळ्याची आवड असते, फक्त ती समाजापुढे येत नाही किंवा समाज ते पाहत नाही. त्यासाठी थोडंसं हा दाखवायचा प्रयत्न, बाकी काही नाही.
बैलांच्या धुण्यानंतर आता सुरुवात होते ती त्यांच्या सजावटीची. आणि आता सजावटीला आपल्या शिवशंभू बैलगाडा संघटनेचे सगळे कार्यकर्ते आणि जे हनुमान बैलगाडा संघटनेचे कार्यकर्ते सगळे होते. तर आता जग बदलत गेलं, पद्धती बदलत गेल्या. पहिल्या शिंगांना शेंदूर लावला जायचा, आता स्प्रेचे कलर आले. काम थोडं सोपं होत गेलं, बाकी काही नाही. ते काम सोपं होत असताना माणसाचं आयुष्य धकाधकीचं झालंय आणि मग सगळे सोपे मार्ग निघाले. पण भावना मात्र तीच. भगवा कलर आपला हिंदू धर्माचा, भगवा कलर आपल्या शेतकऱ्यांचा. भगवा कलर हे दाखवतो की शेतकऱ्यांमध्ये कोणी OBC, कोणी ST, कोणी कुठला असा मराठा असं काही नसतं. शेतकरी शेतकरी असतो जो सगळ्या जगाला पोचतो. आणि भगव्या कलरचं तेवढंच एक गुणधर्म आहे किंवा महत्त्व आहे. आता हळूहळू सगळं चालू होईल. बैलांच्या गळ्यामध्ये तुम्हाला दिसतंय एक दुष्टमण्यांची माळ घातली आहे, म्हणजे त्या माळेला दुष्टमण्यांची माळ म्हणतात, दृष्ट कोणाला लागू नये म्हणून. आणि आता हळूहळू सजावट चालू झालेली आहे. सजावटीचं तुम्ही पाहालच की ही शेतकऱ्यांची अवताची 2 बैलं, ज्यांच्या जीवावरती शेतकरी पूर्ण शेत नांगरून घेतो, फळं घेतो. सरळदार आहे कसं आहे त्याला म्हणतात तयारी. आता ह्या दोघांना शिंग नाही आहेत, पण तरीही एक एक स्पॉट आपण दिलेलाच आहे. ही ब्रीड आहे, या ब्रीडला म्हणतात साहिवाल. होणार बाळा, याचं नाव बजरंग आहे आणि याचं नाव मारुती. हे गाड्याला पळतात, पण त्यांना शेताच्या कामाला घ्यायचं आहे. कारण जसजसं काळ पुढं चाललेला आहे तसतसं शेती अवजारं आणि शेताची बैलं ही राहिलेलीच नाहीत. आणि शेतकरी म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ठेवणं गरजेचं आहे. कारण पुढच्या पिढीला आपण काय दाखवणार. शेतकरी जगाला पोचतो, पण तो कसा, त्यासाठी तर ही सगळी धावपळ चालू आहे. प्रत्येक घरामध्ये एक असा व्यक्ती असतो जो प्रपंचात खूप सरस असतो आणि ज्याचे निर्णय कधी चुकलेले नसतात किंवा ज्यांनी कधी पाठच टिकवलेली नसते, असा एक पैलवान असतो. तसं आपल्या दावणीला हा एक अशी वस्तू आहे ज्याचं नाव कबीर आहे. त्याचं आता वयवर्ष जवळजवळ आता 22 होत आलेलं आहे. म्हणजे तो तुम्हाला दिसताना कुणीतरी मण्यासारखा दिसेल, जो आपले माननीय राजू शेठ जवळेकर आहेत त्यांच्यासारखा दिसेल, त्या बैलासारखा. त्याचं नाव कबीर आहे, ज्यांनी आपल्याकडे आल्यापासून 1 वर्षाचं आदत वासरू ज्यावेळी आपल्याकडे आलं तेव्हापासून आत्तापर्यंत किंवा गेले 2 वर्षापर्यंत त्यांनी कधीही बारी पडून दिलेली नाही. आणि जी माणसं प्रपंच मोठा करतात त्या माणसांचे उपकार कधी विसरायचे नसतात. हे आमच्या माननीय श्री पूज्य पिताश्री वडिलांनी शिकवलं, म्हणून आपण त्याला विकलेलं पण नाही. गाड्याचा बैल आहे, आता खूप खराब झाला आहे कारण त्याचं तर वय झालेलं आहे, म्हातारा झालेला आहे, त्याचा फायदा नाही असं काही न मानता बाळा केलेले उपकार कधी विसरू नकोस, ही शिकवण त्यांनी आम्हाला दिली. आणि त्यानुसार आपण हा टाकाकर फार्म हाऊस आपण चालवतो.
गही वाजवा नंदीला सजवा ढोल गही वाजवा हर हर महादेवाचा बोला हर हर महादेवाचा बळी राजा गातो या गुण रे सन्याला बैल पोळ्याचा बळी राजा गातो या गुण रे सन्याला बैल पोळ्याचा
मिरवणूक संपून सगळेजण आता घरी आलेले आहेत आणि एक संस्कृती असते की बैलपोळ्या दिवशी बैलांचं लग्न लावलं जातं आणि हे लग्न लावण्यासाठी आता वराडी मंडळी इथं जमलेली आहेत आणि आता थोड्या वेळातच नवरदेवाचं आगमन होईल आणि मग लग्नाचा कार्यक्रम होईल. मिरवणूक संपून आता आजचे दोन्ही नवरदेव म्हणजे आपली दोन्ही ही बैलं इथे पोच झालेली आहेत. वराडी मंडळी बघा भंडाराने कशी भरलेली आहेत आणि आता थोड्या वेळातच या सगळ्यांचा म्हणजे एक संस्कृतीनुसार आजच्या बैलपोळ्याच्या दिवशी त्यांचा सण असल्यामुळे त्यांचं लग्न कथित गायीसोबत लावलं जातं. इथेच थोड्या वेळाने सगळे जमा होतील आणि आमचे वडील आणि तुम्हा सर्वांचे लाडके श्री नानासाहेब आणि आमच्या मित्रांचे वडील श्री अण्णासाहेब हे मंगलाष्टक म्हणले जातील. इथे आपल्या माणसांसारखंच लग्न लावलं जातं, फक्त सुपारी असं किंवा कथित गायी आहे असं समजून या सर्वांचं लग्न लावून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो आणि त्यानंतर सोबत जेवढी आपल्या माणसं होती किंवा मिरवणुकीसाठी जेवढा समाज होता, जनसमुदाय होता, त्या सर्वांना जेवणाचा कार्यक्रम इथे केला जाईल. थोड्या वेळाने ज्यावेळी ही सगळी मंडळी इथे येतील त्या तुम्हाला दिसेलच की मंगलाष्टक कसं म्हणलं जातं आणि लग्न कोणत्या पद्धतीने लावलं जातं. आता बैलांचं औक्षण केलं जात आहे. जसं आपल्या इथे नवरदेव ज्यावेळी दारात येतो किंवा कार्यालयात येतो आणि त्याचं औक्षण केलं जातं त्या अगदी त्या पद्धतीनेच त्याचं पायावर पाणी करून त्याला औक्षण केलं जातं आहे, परंतु फरक असल्यामुळे व्यवस्थित होईल. तुम्ही पाहू शकता वराडी मंडळी आणि हे औक्षण हे सगळं चालू आहे. शेवटी 4 पायाचं मुकं जनावर आहे, त्याला ह्या गोष्टी माहीत नसतात. वर्षातनं एकदाच त्याच्यामध्ये हा आनंदोत्सव येतो आणि तोही त्याला माहीत नसतो, त्यामुळे थोडीशी गडबड किंवा असं काही होऊ शकतं, परंतु सर्व काही चालीरीतीप्रमाणे केलं जातं आहे. हे अण्णा आहेत ज्यांनी जुन्या पिढीची सगळी परंपरा टिकून ठेवलेली आहे. धूप आहे हे ज्यात कापूर असतो आणि त्यांना दिलेला हा नैवेद्य असतो जे अगदी आवडीनं गोडीनं खातात, कारण ही पुरणपोळी आहे. आपल्या घरातली छोटी लक्ष्मी सृष्टी हा त्या पुरणपोळीचा नैवेद्य आहे जो आपल्या नवरदेवांना दिला जातो. आता नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि पुढची पद्धत चालू होईल. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरडं विनायकं चिंतामणिस्तेवरं लेण्याद्रिगिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं
ग्राम राजन संस्थिते गणपते या सदा मंगल सावधान गोदावरी नर्मदा जन्मवती वेदिका नवरदेव रुसला वाटतं. सावधान मच्छापासून चारते नरहरी पर्यंत झाले कृती प्रेती वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे हे अवतार सात मगतो द्वापारीचा आठवा श्रीकृष्ण कलिमाजी बौद्ध नववा कलंकी पुढे धाववा शुभमंगल सावधान रामे मोडोलिया टाकीले उत्कालते वर्षावदेव करती त्रैलोक्यानंदने सीताये उदिमानधारितसे सर्वस्वी गोसावी सुत स्वामीना विजयी पूजा सदा मंगल शुभमंगल शेवटचा मंगल शेवटचा आली सावध सावधान समिता संपूर्ण हो भावे सद्गुरुदेवता शेवटची मंगलाष्टक आहे. चिंतावे कुलदेवताच्या पूजा एकाग्रचित्ती असा देवीचा कळसारिता वदसा पूजा सदा मंगलम शुभमंगल आणि आजचा बैलपोळ्याचा हा एक विधी संपन्न झालेला आहे. आता उपस्थित सर्व ह्या वराडी मंडळींचं जेवणाचा कार्यक्रम आता चालू होईल आणि सगळा शेवटचा विधी राहिलेला आहे तो या सगळ्या वराडी मंडळींचा जेवणाचा. तत्पूर्वी बैलपोळा हा नक्की का केला जातो त्यासाठी आपण थोडंसं आमचे परमपूज्य पिताश्री यांना विचारूयात की बैलपोळ्याची थोडक्यात मी आम्हाला माहिती सांगा, पुढच्या पिढीला कळू द्यात की बैलपोळा नक्की कशासाठी केला जातो ते. भारत हा कृषीप्रधान देश आहे. अलीकडे जरी औद्योगिक क्रांती झाली असं बाकीच्या गोष्टी आल्या असतील समाज जीवनामध्ये, तरी देखील पूर्वीपासून या देशातली 70% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून होती आणि जोपर्यंत प्रगत शेती नव्हती तोपर्यंत केवळ बैलांच्या साहाय्यानंच शेतकरी आपली सगळी शेती करीत होता. बैल आणि शेतकरी ह्या दोघांचं नातं जे आहे हे भावाभावाचं आहे. कुटुंबातील पुरुष जसा प्रमुख आहे तसं शेतीची मशागत करायला बैल हा त्या साधनांचा प्रमुख आहे आणि शेतकऱ्याच्या जीवनातील बैल हा एक अविभाज्य घटक असा समजला गेला पहिल्यापासून. आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या कुटुंबात एक वेळ पुढच्या मुलाला शेतकरी जीव लावणार नाही इतका जीव तो कायम आजपर्यंत बैलांना देखील लावित आलेला आहे. आज जरी शेती नवीन अवजारांनी आधुनिक पद्धतीने आपण करीत असलो
तरी त्यातून बैलाचं महत्त्व हे कमी झालेलं नाही. आणि म्हणून वर्षभर जो आपल्या प्रपंचात आपल्याला साथ देतो त्याचा वर्षातून एक दिवस का होईना आपण सन्मान करायचा असतो, त्याची सेवा करायची असते. आणि मग त्याला आपण सकाळ त्याला आंघोळ घालून धुणं धाणं करून त्याला आपण सजवत असतो. ते सजवायचं आणि गावचं ग्रामदैवत मारुती राया आहे आणि त्या मारुती रायाच्या दर्शनाला आपण बैलांना घेऊन जात असतो. ही कित्येक वर्षाची परंपरा आहे. श्रीकृष्णापासून ही परंपरा आपल्याकडे आलेली आहे. त्यावेळी जसं गाईला महत्त्व आहे, तिला माता समजतो, तसं बैल हा शेतकऱ्याच्या पितेच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण वडीलधाऱ्या मंडळींचा जसा सन्मान करतो, त्यांची पूजा करतो, त्याच पद्धतीनं आपण आजचा हा पोळ्याचा दिवस जो आहे तो बैलांच्या सेवेसाठी, त्यांच्या मान सन्मानासाठी, त्यांच्या पूजा अर्चेसाठी हा दिवस पहिल्यापासून पाळत आलेले आहे. आणि जोपर्यंत बैल शेतकऱ्याच्या दावणीला राहील तोपर्यंत त्याचा सन्मान कायम होत राहील. शेती आधुनिक तंत्रयुगानं कितीही जरी केली तरी निर्मळ शेती करायला बैलाचं आऊत हेच आजही सर्वश्रेष्ठ आहे असं माझं स्वतःचं मत आहे. शेतकरी कुटुंबातील प्रत्येक माणसाने, तो कितीही शिकलेला असो, त्यांनी आपल्या ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत त्या परंपरेला बांधील राहून, त्या परंपरेशी कटिबद्ध राहून ह्या मुख्य जनावरांचा आपण सन्मान कायम करीत राहिलो पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार. आणि झाला आपला बैलपोळा. मी सागरदादा नानासाहेब टाकळकर, करंदी बैलगाडा संघटनेचा अध्यक्ष नानासाहेब नीलभाऊ टाकळकर यांचा मोठा मुलगा. खरं तर हा ब्लॉग बनवायचं कारण फक्त एवढंच की मी शेतकरी घरात जन्म घेतला, माझ्यानंतर माझ्या मुलांनी शेतकरी घरात जन्म घेतला. आम्ही शेतकरी कोणत्या पद्धतीने, कसे आणि कितपत सण साजरे करतो त्याचं महत्त्व आणि त्याचे सगळे प्रकार तुम्ही या ब्लॉगमधनं पाहिलेलेच आहात. अगदी कालच्या तयारीपासून, म्हणजे त्यांच्या शिंगाच्या तयारीपासून तर या कलरपर्यंत, आणि त्यानंतर कालच्या धावपळीपासून कालच्या लग्नापर्यंत मी सगळं ते सगळं पाहिलं. माझ्यानंतरची पिढी, त्यानंतरची पिढी, ह्या पिढीला फक्त माहिती असलं पाहिजे की बैलपोळा नक्की का असतो, कसा असतो, त्याचं महत्त्व काय. आमचे परमपूज्य वडिलांनी ते मगाशी सांगितलं देखील. पण हा आनंदच वेगळा आहे आमच्यासाठी. हां, शेतकरी जगाला पोचतो, सगळं करतो, पण तो कुठल्या ना कुठल्या कारणामुळं असं मागं राहिल्यासारखं झाला. पण आम्हाला त्याचं दुःख नाही. म्हणजे आमच्याकडे जे नाही त्याचं दुःख आम्ही बाळगतच नाही, जे आहे त्याचा खूप आनंद आहे आम्हाला. आणि या सगळ्यामध्येच आज तुम्ही हे सगळं पाहिलेलं आहे की कोण कसं कितपत नाचतंय आणि कसा सण साजरा करतो. आता आम्ही सगळे चाललेच आहोत आणि तुम्हा सर्वांना पुढच्या वर्षी या ब्लॉगमध्ये परत नवीन काहीतरी दिसेलच. शेतकरी आणि त्याच्या जीवनावरती वेगवेगळे ब्लॉग्स आम्ही तुम्हाला दाखवत राहूच. तुम्ही त्याला फॉलो आणि सबस्क्राईब कराच, लाईक कराच, पण शेतकऱ्यांचं जीवनही जगून बघा. म्हणजे शेतकरी तुम्हाला असं कधी म्हणणार नाही की घरी येऊ नकोस, आमच्याकडे खाऊ नको, आमच्याकडे काही पाहू नकोस. आम्ही म्हणतो ये, मदत कर, बघ, जग, कारण यातच आनंद आहे, यातच मजा आहे. तेव्हा पुन्हा भेटूयातच आपण या सगळ्यांसोबत किंवा शेतातल्या विविध मजेसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. गोठ्यामध्ये बांधलेला हा फक्त आमचा बैल नाही, तर तो आमचा देव आहे. श्रीमंती आमची गाडी बांगल्यात कमी, तर आमच्या गोठ्यात जास्त. ऋण तुझे विठ्ठला सांग कैसे फेडू, काया ही मलिन माझी चरण